पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित या अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं साजरा होत असलेल्या प्रबोधन पर्व सप्ताहाच्या निमित्तानं या चर्चासत्रासाठी व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे बंधू मार्गदर्शक डॉक्टर धनंजय बिसे, दुसरे बंधू डॉक्टर संतोष रोडे, त्याचबरोबर मनोज तोरडमल सर, आमच्या भगिनी, आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाला ज्यांच्यासोबत येता आलं ते आमचे मार्गदर्शक सहकारी महाराष्ट्रातले प्रसिद्ध शाहीर महादेव खंडागळे सर, त्याचबरोबर कवी गणेशजी भालेराव, आणि ज्यांनी आता गरम चहा पाजला आणि गोड केलं ते धर्मराज साळवे साहेब, आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, युवक मित्र आणि मैत्रिणींनो. खरं तर या परिसंवादाचा विषय आहे की मातंग समाजातील शिक्षणातील आव्हाने व सामाजिक उपाय, आणि 4 ते 5 जण यावरती बोलणार आहेत. त्यामुळं मी सुरुवातीला त्यांना विचारलं की किती वेळ बोलणं अपेक्षित आहे. त्यांनी जो वेळ दिला आहे तो मी तुम्हाला सांगणार नाही, पण मी पाळणार आहे आणि त्याच्यावरती मी माझं मनोगत ठेवणार आहे. हे करत असताना मातंग समाज म्हणजे काय, महाराष्ट्र म्हणजे काय, हे जर आपण चला धन्यवाद. तर मी सांगत होतो की मातंग समाज म्हणजे काय, मांग म्हणजे काय, महाराष्ट्र म्हणजे काय, आणि मग शिक्षण म्हणजे काय, आणि त्याच्यातले आव्हानं काय, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करता येईल. मी जर तुम्हाला विचारलं आता मांग म्हणजे काय, तर कुणीतरी सांगेल की आता मांग म्हणजे कॉलर टाईट. मला असा मांग अपेक्षित नाही. पुन्हा कुणीतरी सांगेल की मांग म्हणजे मांगाचा पोरगा तो तलवारीची धार आहे. त्या तलवारीच्या धारेलाच कशा पद्धतीनं मार्गदर्शन करता येईल त्याच्यासाठीचा हा चर्चासत्र आहे. आणि म्हणून रामप्रसाद कांबळे नावाचा मातंग समाजाचा परभणी जिल्ह्यातला एक कवी लिहितो की आयुष्य आमचं रोजच चिंध्या झालंय, आमच्या इतकं कुणी फाटलंच नाही, सोयीनुसार सारेच बदलले, आमच्या दुःखाचा डोंगर कधी संपलाच नाही. मी म्हणतोय की त्या कवितेतली ती धग घेऊनच या ठिकाणी शिक्षणातील आव्हाने हा विषय ठेवला गेला असावा. आणि म्हणून मातंग समाज म्हणजे काय, तर भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील अनुसूचित जातींपैकी प्रमुख असलेला, अनुसूचित जातींपैकी परंपरा असलेला एक समूह म्हणजे मातंग समाज आहे. त्या समाजाचा व्यवसाय, त्या परंपरा, आजपर्यंतची वाटचाल, हे सगळं आपल्याला माहिती आहे. मग मातंग समाज समजल्यानंतर आपण महाराष्ट्र का समजून घेतला पाहिजे, तर आपल्याला विषय असा आहे की मातंग समाजातील शैक्षणिक आव्हाने. तर मग मातंग समाजासमोरील आव्हाने शोधत असताना मातंग समाज किती आहे हे सगळ्यात आधी आपल्याला माहिती असलं पाहिजे. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये 1 मे 1960 साली स्थापन झालेला हा महाराष्ट्र, आणि या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे, 358 तालुके, 43,600 गावं आहेत, 13 कोटी लोकसंख्या असलेला हा महाराष्ट्र. या 13 कोटी लोकसंख्यापैकी 1,32,00,000 ही अनुसूचित जातीची म्हणजे SC प्रवर्गाची त्या ठिकाणी लोकसंख्या आहे. आणि त्या 1,32,00,000 मध्ये जर मातंग समाजाची संख्या बघितली तर 45 ते 47 लाख लोकसंख्या आहे. त्या 47 लाख लोकसंख्या असलेल्या सुशिक्षित शिकणाऱ्या पिढीसाठी आणि येणाऱ्या भविष्यातील पिढीतील शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी शैक्षणिक आव्हाने काय आहेत या विषयावर विचार करण्यासाठी आपण हे चर्चासत्र या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. मग मला सांगायला हे आवडेल की आज आपण नेमकं शिक्षणाच्या बाबतीत कुठं आहे, मातंग समाज कुठं आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये. तर आपल्याला असं वाटतं की शिक्षणाच्या बाबतीत मातंग समाज लोकसंख्येच्या तुलनेत थोडासा कमी आहे. आपण जर विचार केला की कला शाखेमध्ये अनेक मुलं शिक्षण घेतात, मात्र रोजगाराच्या ज्या अभियांत्रिकी, संगणकाच्या रिलेटेड ज्या शाखा आहेत त्याच्यामध्ये UPSC असेल, MPSC असेल, सेट नेट असेल, याच्यामध्ये आपली जी टक्केवारी आहे किंवा प्रतिनिधित्व आहे ते लोकसंख्येच्या आधारात कमी आहे. मग त्याची काही कारणं आहेत, त्याच्या उपाययोजना काय आहेत, याच्यावरच आपल्याला या अनुषंगाने विचार करायचा आहे. मग या अनुषंगाने विचार करताना नेमकं आपलं काय झालं आहे हे सांगताना मी पुन्हा एकदा आपल्यासमोर कविता ठेवतो. ही कविता कुठल्याही प्रेयसीनं प्रियकरासाठी लिहिली नाही किंवा प्रियकरानं प्रेयसीसाठी लिहिलेली नाही. तर त्या कवितेत कवी काय सांगतोय, तर तो सांगतोय की कधी रेंज असायची, कधी बॅलेन्स नसायचा, कधी रेंज असायची, कधी बॅलेन्स नसायचा, तिला SMS करण्यासाठी त्याचा जीव कासावीस व्हायचा. कधी रेंज असायची, कधी बॅलेन्स नसायचा, तिला SMS करण्यासाठी त्याचा जीव कासावीस व्हायचा.
SMAच्या पायी त्याच्या वाटे निराशा आली होती. SMAच्या पायी त्याच्या वाटे निराशा आली होती आणि जेव्हा रेंज आली होती तेव्हा ती मात्र कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर गेली होती. आज नेमकी तीच परिस्थिती झाली की जेव्हा शिक्षणाची संधी होती त्यावेळेला आपल्या समाजातली मुलं शिकत नाहीत आणि ज्या वेळेला संधी नसते त्यावेळेला त्यांना वाटतं की आपण शिकलं पाहिजे. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं जर आपल्या समोरचं आव्हान कोणतं असेल तर शिक्षणाची मानसिकता, जिद्द असणं आणि स्वप्न पाहणं, याच्यामध्ये आपल्या समाजातील तरुण मंडळी किंवा आपला समाज एकंदरीत कमी पडताना दिसतो आहे. दुसरं महत्त्वाचं आव्हान आपल्या समोर काय आहे तर आपल्याकडे मार्गदर्शनाचा अभाव आहे. आपल्याला काय वाटतंय की आपलाच पोरगा 10वी-12वीला पास व्हावा, शेजाऱ्याचा नाही झाला पाहिजे. म्हणजे गावखेड्यामध्ये जर आपण गेला तर आपल्या मांगोड्यातल्या आईला वाटतं की आपल्या पोराला 80 पडले ना त्याच्या तुलनेत कुणालाच नसावे, असला तर तो 50-60 वर असावा, साळवे साहेब. आणि त्याच्यामुळं आपल्याकडे काय झालं की मार्गदर्शनाचा अभाव असणं, प्रोत्साहन देणारी पिढी नसणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक अडचण असणं, ही जी प्रमुख काही कारणं आहेत ती पारंपरिक कारणं आहेत. आणि गेल्या 60-70 वर्षाच्या देशाच्या इतिहासामध्ये हीच कारणं आपल्या अधोगतीला कारणीभूत आहेत. मग ते सामाजिक अधोगतीला असतील, शैक्षणिक अधोगतीला असतील, राजकीय अधोगतीला असतील, आर्थिक अधोगतीला असतील, ह्या सगळ्या क्षेत्रातल्या अधोगतीला कारणीभूत असलेली ही काही प्रमुख कारणं आहेत. आणि म्हणून आज आपण नेमकं मातंग समाजाचं शिक्षणातलं जर चित्र आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 22 विद्यापीठं आहेत. 22 विद्यापीठामध्ये जर आपण विचार केला की उच्च शिक्षण घेणारे किती मुलं आहेत, आता थोडीशी संख्या वाढती आहे. तुलनेनं आम्ही ज्या वेळेला शिक्षण घेत होतो त्यावेळेला तर फार भयानक परिस्थिती होती. म्हणजे मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या 54 विभागामध्ये आम्ही 9 पोरं शिकत होतो. त्याच्यामध्ये 2 लेडीज आणि 7 जण, म्हणजे 2 आपल्या भगिनी, आम्ही 7 विद्यार्थी होतो. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की शैक्षणिक टक्केवारी आपली कमी कमी होत जात आहे. आणि होत असताना त्याची कारणं काय आहेत तर आपण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 1ली ते 7वी मध्ये मातंग समाजाची संख्या बऱ्यापैकी आहे. पण ज्या वेळेला माध्यमिकला परगावी शिक्षणाला जावं लागतं, खाजगी शाळेत जावं लागतं, तिथं टक्केवारी कमी आहे. म्हणजे ढोबळमानानं जर आपण विचार केला तर इयत्ता 8वी ते 12वी याच्यामध्ये मातंग समाजातली सगळ्यात कमी म्हणजे संख्या आहे. गळतीचं प्रमाण तिथं सगळ्यात जास्त आहे. आणि तेच संख्या पुढं उच्च शिक्षण घेताना कमी कमी होत जाताना आपल्याला दिसते आहे. मग पुन्हा तुम्ही म्हणाल की PhD, MPhil, सेट, नेट, MPSC, UPSC, BCA, BBA, हॉटेल मॅनेजमेंट अशा ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला तर आपली संख्या कमी होताना दिसते आहे. आणि म्हणून आपल्या समोरचं आव्हान सगळ्यात महत्त्वाचं, जसं गरिबी, आर्थिक अडचण असेल, मार्गदर्शनाचा अभाव असेल, प्रोत्साहन देणारे कमी असतील, त्यात आणखी एक ॲड करावं लागतं की त्या मुलांना दिशा मिळत नाही. ज्यावेळेला ते 10वी-12वी होतात त्यावेळेला आपल्याला काय वाटतं की आपल्या गल्लीतला पोरगा 11वीला त्या कॉलेजला चालला ना, आपण तिथंच गेलं पाहिजे, त्याला दुसरीकडे जावंसं वाटत नाही. म्हणजे मार्गदर्शनाचा अभाव आणि स्वतःच कळत असतानाही केवळ माझ्या मित्रपरिवार असा करतोय किंवा माझ्या परिसरातली मुलं इथं जात आहेत म्हणून जाण्याची जी मानसिकता आहे त्यामुळं सुद्धा शैक्षणिक आव्हान आपल्यासमोर उभं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून ह्या सगळ्याच्या अनुषंगानं आपण पुढे विचार करत असताना आज मातंग समाजामध्ये 22 विद्यापीठांमध्ये आपला शैक्षणिक टक्का वाढला पाहिजे, नोकरीचा टक्का वाढला पाहिजे, यावर विचार मंथन करताना काही मुद्दे मला आपल्या समोर ठेवायचे आहेत. आपल्याला वाटेल की आता आरक्षणाची लढाई सुरू आहे, उद्या आरक्षण भेटेल आणि आरक्षण भेटल्याच्या नंतर आपले प्रश्न मिटतील. मला असं वाटतं की जर आपण क्वालिफाय नसेल, आपण पात्र नसेल, आपला शैक्षणिक टक्का जर त्या ठिकाणी पात्रतेमध्ये बसत नसेल तर आरक्षणानं सुद्धा प्रश्न सुटणार नाही. आपल्याला आरक्षणाच्या लढाईसोबतच शैक्षणिक टक्का सुद्धा वाढवावा लागणार आहे. याही अनुषंगाने विचार केला पाहिजे. पूर्वीचा काळ आता राहिला नाही. पूर्वी 7वी 8वी पास झाला, DED झालं की त्याला धरून नोकरीला न्यायचे. आपले चुलते आजोबा या काळामध्ये लोकांना धरून सरकारी नोकरीला नेलेलं आहे. आता तसं नाही. आता स्पर्धेचं युग आहे. स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा दिवसेंदिवस अधिक गतिमान होत आहे. आणि म्हणून अशा काळामध्ये शैक्षणिक टक्का वाढवण्यासाठी सुद्धा प्रयत्न होणं गरजेचं आहे. मग आज नेमकं गावखेड्यामध्ये काय चित्र आहे आपल्याकडे? मांगोड्यामध्ये ढोबळमानानं आपण मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात गेलात, सगळ्याच महाराष्ट्रामध्ये भागाची टक्केवारी करण्यापेक्षा सगळ्याच भागामध्ये जर कमी अधिक प्रमाणात काय चित्र दिसतंय तर आपल्याला सांगितलं जातंय की हा आमचा फलाना फलाना आहे, तो BA आहे,
MA झालाय, मग आपल्या गावाकडल्या अडाण्या लोकांना त्याचं BA MA ही डिग्री पण सांगता येत नाही. ते काय सांगतात, तो 14वी शिकला, 16वी शिकला, 17वी झालाय, 18वी झालाय. आणि त्यानं काय केलेलं असतं, एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं असतं, एक वही त्याच्या हातामध्ये, सगळे विषय त्याच्यामध्येच. तो सकाळी बसनं जातो, घरचं काम टाळायचं म्हणून जातो, 12 वाजेपर्यंत बसस्टँडला बोंबलत फिरतो, 4 मित्र घेतो, मावा खातो, गुटखा खातो, एखाद्या टपरीवर जातो, आवडणाऱ्या पुरीचा पिछा करतो, कॉलेजला जातो. तिचं जोपर्यंत कॉलेज सुटत नाही तोपर्यंत तिथंच घुटमळतो. येताना तिच्या मागं मागं येतो, तिला ऐकू जाईल अशा काही त्यांच्या चर्चा रंगलेल्या असतात. मित्राच्या त्याच्या खोलामध्ये मी जात नाही. आणि तो पोरगा मराठीमध्ये MA, समाजशास्त्रामध्ये MA, पॉलिटिकल सायन्स अर्थात राज्यशास्त्रामध्ये MA, आणि त्याला जागतिक मराठी दिवस कोणता हे सुद्धा माहीत नसतं. आणि तो 16वी आहे, तो 14वी शिकलेला आहे, तो 13वी शिकलेला आहे. आणि म्हणून हे चित्र बदलण्यासाठी आपण आपल्या मुलांना शैक्षणिक मागासलेपण दूर करत असताना फक्त शिक्षण देऊन उपयोग नाही, तर त्याला कोणत्या पद्धतीचं शिक्षण तो शिकतो आहे आणि ते शिक्षण त्यानं किती पद्धतीनं चांगल्या शिकतो आहे हे सुद्धा तपासण्याची गरज या ठिकाणी आलेली आहे, असं मला निश्चितपणानं वाटायला लागतं. मग याच अनुषंगानं आपण आणखी थोडा पुढे जाऊन जर विचार केला की या मागासलेपणातून, या शैक्षणिक अधोगतीतून आपण पुढे कसं गेलं पाहिजे, त्यासाठी सामाजिक उपाय काय असले पाहिजेत, असा या ठिकाणी परिसंवादाचा दुसरा विषय या ठिकाणी म्हणजे शेवटचा काही भाग ठेवलेला आहे. तर त्या विषयाच्या अनुषंगाने विचार करत असताना मला असं वाटतं की जसं आपण म्हणतो की मातंग समाज हा मुळातच कष्टाळू समाज आहे, त्याला कष्टाचं काम करण्यासाठी सांगावं लागत नाही. त्याच्यात आपण ॲड अजून करू शकतो किंवा आणखी काही गोष्टी त्याच्यामध्ये पाहू शकतो की मातंग समाजाला नाचायला सांगावं लागत नाही. आपण फार भयानक नाचतो. तुम्ही बघताय की काल आपली जयंती झाली आणि काही ठिकाणी डीजेवर लहान लहान पोरं, ज्यांना कळत नाही ते नाचतायत, 3री 4थीचा असेल, कोणी 2रीचा असेल, पण त्यांचे हावभाव चुकीचे आहेत. आणि त्याच्यावर सगळ्या सोशल मीडियामध्ये परवापासून जयंतीला ट्रोल केलं जाते. सोशल मीडियात अनेक लोक लिहित आहेत. कोण लिहितंय त्याच्या खोलात जायला नको. एक विशिष्ट प्रवर्ग का लिहितोय, तर आपण आरक्षणाची लढाई नेटानं लढतोय. त्याच्यामुळं ते सारखं सांगतायत की यांना आरक्षण देऊन उपयोग आहे का, संस्कार द्यावे लागतील, त्यांना आरक्षणाची उपयोग देण्यापेक्षा ज्ञान द्यावं लागेल, त्यांना शिकवावं लागेल. ते पोरं नकळतपणे करतात. कुणी म्हणतंय की यांच्या आईबापाला शिकवावं लागेल. त्यांना काय माहित आईबापाला की मुलगा आपला डीजे बघायला गेलाय, गाणं बघायला गेलाय, ॲपल सिरीज लागली तो नाचायलाय. हे चित्र नाहीये. तर हे जे चित्र आहे, म्हणून मला असं सांगायचंय की मातंग समाजाला नाचायला शिकवावं लागत नाही, वाजवायला तर शिकवायची गरज नाही. ठेका वगैरे चांगलं, हलगी वगैरे सगळं जमतं. मांगाला शिकवावं लागतंय तर फक्त एकच गोष्ट अंबुजाला शिकवावी लागते, आणि ती आहे वाचायला शिकवायची. आणि जोपर्यंत आपण वाचायला शिकवणार नाही तोपर्यंत शैक्षणिक मागासलेपण आपलं दूर होणार आहे, असं मला निश्चितपणानं वाटत नाही. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, काय करायला हवं, या 2 गोष्टी आहेत. मग आपण जर आता गावात बघितलं, एखादं खेडेगाव तुमचं आजूळ आठवून बघा, आपलं मूळ गाव आठवून बघा. त्या गावामध्ये आता 2 जयंत्या व्हायल्यात. पहिली जयंती आहे ती जुन्या लोकांची आहे, ज्यांना वाटतंय की सनई चौघडा आला पाहिजे, काहीतरी गाण्याचा कार्यक्रम झाला पाहिजे, प्रबोधन झालं पाहिजे. आणि दुसरी जयंती पोरांची आहे, त्यांना वाटतंय की खालच्या गावात जो डीजे आला होता त्याच्यापेक्षा जास्त बेस असलेला डीजे आपल्याकडे आला पाहिजे, अशी वाटणारी दुसरी जयंती आहे. तर तुम्ही दुसऱ्या जयंतीला जर दुर्लक्षित केलं गावातल्या, तर ती पोरं काय करतायत, तुम्ही काय येऊ या न या, आम्हीच 2-2 हजार गोळा करतो आणि आमचं आम्ही करतो, पण आम्ही करणार. मला वाटतंय की ही जयंती जी 1ची 2 झालेली आहे, 2ची 3 झालेली आहे, 3ची 4 झालेली आहे, ती थांबवून जोपर्यंत एकसंध जयंती होत नाही आणि जी प्रबोधनाच्या वाटेवर होत नाही, वेगवेगळ्या ऐकण्याच्या, वाचण्याच्या, लिहिण्याच्या कार्यक्रमातून, उपक्रमातून साजरी होत नाही, तोपर्यंत मला वाटतंय की शैक्षणिक मागासलेपण असेल, सामाजिक मागासलेपण असेल, दूर होणार नाही. कारण शैक्षणिक मागासलेपण, सामाजिक मागासलेपण जर दूर झालं तरच राजकीय मागासलेपण दूर करण्याची ऊर्जा मिळणार आहे, आत्मविश्वास मिळणार आहे. आणि म्हणून या अनुषंगानं जर आपण पाहायला गेलं तर आता तरुणांना चांगल्या मार्गदर्शनाची गरज आलेली आहे. पण तरुणांना आज मार्गदर्शन गावखेड्यामध्ये काय भेटतंय, आमची गाणी पोचतायत, मांग म्हणजे कॉलर टाईट, घ्या माझा जय लहूजी घ्या, अण्णा या अण्णा या. म्हणजे आमच्या गीतामधून सुद्धा मुलांच्या अस्मिता कुठंतरी टोकदार होण्याचं काम होत आहे.
मी चंदन कांबळेपासून ते आपले गायक गायत्री साळवेपर्यंत अनेक गायक गात आहेत, त्यांच्या गाण्याला नावं ठेवत नाहीये, त्याचा गैरसमज होता कामा नये. मला एवढंच सांगायचं की गाण्यातून सुद्धा प्रबोधन झालं पाहिजे आणि ते झालं आहे. आतापर्यंतच्या परंपरेमध्ये आमचे शाहीर महादेव खंडागळे साहेब महाराष्ट्रभर गाणी करतात. ते देवा आराध्याचे कार्यक्रम करत नाहीत, कुठले वास्तुक शांतीचे कार्यक्रम करत नाहीत, कुठलेही नाही, फक्त प्रबोधनाचे कार्यक्रम घेतात. कुणाच्या वाढदिवसाला सुद्धा गाण्याचा कार्यक्रम घेत नाहीत. मला वाटतं की असं एकनिष्ठ होणं त्या जुन्या पिढीमध्ये वामनदादा कर्डकांसारख्या माणसाला जमत होतं आणि वामनदादा कर्डकांनी त्यांच्या गीतांच्या माध्यमातून या ठिकाणी सगळा समाज बदलवून दाखवण्याचं काम केलेलं आहे. आणि तेच संस्कार, तेच विचार घेऊन आपण पुढे जात असताना आपल्या गीतांमधूनही तसंच प्रबोधन झालं पाहिजे. मांगाचा पोरगा तो तलवारीची धार आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या चटणी भाकरीवर भाजी नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणून हे चित्र बदलवून टाकण्यासाठी आमच्या फक्त गीतातूनच नाही तर प्रबोधनात्मक कार्यक्रमातून सुद्धा प्रबोधन झालं पाहिजे. लोकांना वैचारिक मेजवानी मिळाली पाहिजे आणि काय चांगलं आहे काय वाईट आहे ह्या गोष्टी सुद्धा त्यांना कळल्या पाहिजेत. आणि याही अनुषंगानं प्रयत्न होणं गरजेचं आहे. सामाजिक उपायाच्या अनुषंगानं जर आपण पुढे जाऊन विचार केला तर आरटी सारखी आता संस्था स्थापन झाली आहे. मला वाटतं की तिचा हेतू आणि उद्देश जो आहे तो साध्य करण्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. केवळ ॲडमिशन घ्यायचं, 10,000 रुपये फी भेटते, विद्यावेतन भेटतंय, क्लासला जायचं नाही, काय जायचं नाही, ते 10,000 अकाउंटला कधी येते त्याचा विचार करत जर बसलो, आजपर्यंतच्या सगळ्या योजना तशाच अर्थानं फेल झाल्यात. बिसे साहेब, तशाच अर्थानं सगळ्या योजना आजपर्यंतच्या फेल झालेल्या आहेत. म्हणून त्या फेल होऊ नये म्हणून आपल्याला तशा पद्धतीनं करावं लागणार आहे. आणि जो मगाशी मी मुद्दा सांगत होतो की मुलांना वाचायला शिकवावं लागणार आहे. जसे कालपासून काही वेगवेगळ्या फेसबुकवर असेल, वेगवेगळ्या समाज माध्यमावर असेल, मग त्यात इन्स्टा असेल, फेसबुक असेल, याच्यावरती जे छोटे छोटे व्हिडिओ मुलांचे येत आहेत, ते असे डान्स करतायत, तसे डान्स करतायत, तर ते होऊ नये म्हणून त्या मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी आताच्या तरुण पिढीनं सुद्धा पुढाकार घेणं गरजेचं आहे. आणि याच अनुषंगानं आज नेमकं काय झालंय चित्र, तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की एक रस्ता होता आणि रस्त्याच्या कडेला एक माणूस जो आहे तो लाकडं गोळा करून एक मोळी घेऊन रस्त्याच्या कडेला आला होता आणि त्याला माणूस भेटत नव्हता की ती मोळी उचलेल आणि त्याच्या डोक्यावरती देईल. तो इकडे तिकडे पाहत होता, कुणी भेटेल का, कुणी भेटेल का, पण समधी माणसं, वयस्कर माणसं यायची, त्यामुळे तो त्यांना सांगत नव्हता की मला मोळी उचलायला मदत करा. मग तेवढ्यामध्ये एक पोरगा आला आणि तो चांगला नीटनेटका होता, कपडे वगैरे स्वच्छ अंगावरती घातली होती, इन वगैरे केला होता आणि त्या म्हाताऱ्यानं थांबवलं त्याला आणि सांगितलं की बाबा रे बाळ, मला थोडंसं मोळी उचलून द्यायला मदत कर. तर त्या पोरानं आजोबाला सांगितलं की तुम्हाला दिसत नाही का मी कॉलेजला चाललोय, तुम्हाला दिसत नाही का मी कॉलेजला चाललोय. त्यावेळेला त्या म्हाताऱ्यानं जे उत्तर दिलं होतं ते उत्तर फार महत्वाचं होतं आणि तेच उत्तर आपण आपल्या मुलांना, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना, किमान मागांच्या पोरांना तरी देण्याचं गरजेचं आहे. तर त्या म्हाताऱ्यानं त्या पोराकडे बघितलं, स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला आणि सांगितलं, थँक गॉड आय एम नॉट एज्युकेटेड. मला वाटतंय की ती भूमिका आपल्याला घेऊन पुढे जावं लागेल तर आणि तरच आशावादी चित्र निर्माण होणार आहे. आणि ते निर्माण होण्यासाठी सामाजिक उपायातला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे संस्कार आहेत. शासनाच्या योजना येतील, शासनाचे कोर्स येतील, आकडेवारी येतील, त्याचे अहवाल येतील, बिसे साहेबांचे कार्यालय त्याच्यावर पुस्तक काढेल, एवढ्या लोकांनी आमचा लाभ घेतला, एवढी सुधारणा झाली, एवढं हे झालं, पण ते जोपर्यंत मुळापर्यंत जिरपत नाही तोपर्यंत त्याच्यातून फायदा होणार नाही. म्हणून आरटी सारखी संस्था असेल जे आपल्याला पाठबळ मिळालेलं आहे एवढ्या मोठ्या संघर्षातून, एवढ्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर. आता मला बिशे साहेब ते सांगत होते की PhD साठी आपल्याकडे ॲडमिशनसाठी जाहिरात निघाली अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची. त्या जाहिरातीनुसार MPhil साठी 37,000 कनिष्ठ फेलोशिप आणि PhD साठी 42,000 आहे. मला ते सांगत होते की 10 अर्ज आले तर 10 चुकलेले अर्ज आहेत, अर्धवट अर्ज आहेत. ते मला सांगत होते काही विद्यापीठामध्ये काही मित्रांना तुम्ही सांगा जेणेकरून ते पैसे यूज व्हावेत, नाही तर ते लॅप होतील, माघारी जातील. मला वाटतं की ते तळमळीनं जो हेतू झालेला आहे तो सिद्ध करण्यासाठी त्याचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याकडे ताट वाढून ठेवलंय, संधी आहे, मात्र जेवता आपल्याला येत नाही, असं चित्र निर्माण झालेलं आहे. म्हणून सामाजिक उपायाच्या अनुषंगाने विचार करताना हाही विचार केला पाहिजे. मग पुढचा मुद्दा येतो की आपण इथं बसलेल्यांनी काय करायचं. आता माझं शिक्षण झालं, मी नोकरीला लागलो, खंडागळे साहेब गाणी म्हणतायत, त्यांचंही बऱ्यापैकी चलतं, मग बाकीच्यांनी काय करायचं, मग आपली भूमिका काय असली पाहिजे.
तर मी एक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर ठेवीन. एका रस्त्याच्या कडेला एक काठी पडली होती. एक मुलगी रस्त्यानं चालताना पुढे जात होती. 2 पावलं पुढे गेली, पाठीमागं आली आणि तिनं त्या काठीचे 2 तुकडे केले आणि जवळ एकमेकाजवळ ठेवले आणि ती निघाली. शेजारी उभे असलेल्या मावशीने तिला विचारलं की पोरी तू असं का केलंच, हे नेमकं काय करून चाललंस? त्या पोरीनं सांगितलं होतं की आजी ती काठी एकटी पडली होती, तिला सोबत नव्हतं, म्हणून तिचे 2 तुकडे केले आणि तिला सोबत करून दिले आणि आता मी निघालेली आहे. मला वाटतंय की ही भूमिका समाजातल्या शिकलेल्या पिढीने घेणं गरजेचं आहे. म्हणजे जो मुलगा एकटा शिकायला त्याला प्रोत्साहन देणं तुमची माझी जबाबदारी आहे. सामाजिक उपाय म्हणजे वेगळं काय आहे, तर त्याला प्रोत्साहन द्या, त्याला चांगलं मार्गदर्शन करा. एक वेळा तो ऐकणार नाही, दुसऱ्यांदा ऐकणार नाही. आपण जोपर्यंत त्याला चांगलं सांगत राहील तिसऱ्यांदा तर तो थोडंफार ऐकल. म्हणून आपल्यातला संवाद वाढला पाहिजे, आपण एकमेकाला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि एकमेकाला प्रोत्साहन देऊन हे चित्र कसं बदलता येईल याही दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मग मी सांगत होतो की आता नोकऱ्यांमध्ये आपली टक्केवारी कमी असण्याचं कारण काय आहे? त्याचं कारण हेच आहे की स्पर्धा परीक्षांची विद्यार्थ्यांना माहिती नसते, जाहिरात कुठं निघते त्याची माहिती नसते, फॉर्म कसा भरायचा त्याची माहिती नसते, डिजिटल तंत्रज्ञान जे आहे त्याचं नॉलेज नसतं, कसा फॉर्म भरायचा, पासवर्ड कसा रिसेट करायचा, लॉग इन कसं करायचं, कागदपत्र अपलोड कसं करायचं, MBचा कागद KB मध्ये कसा करायचा, ह्या ज्या टेक्निकल बाजू आहेत, तांत्रिक कौशल्य आहे ते आपल्या मुलाकडे नसतं. म्हणून ते झंझटच नको म्हणून आपली पोरं फॉर्म भरायला नको म्हणतात. मग आपली पोरं कुठं? पोलीस पथकामध्ये सकाळी 6ला उठून पडणार, बँडचं कुठलं तरी एक सर्टिफिकेट आणणार आणि बघा पोलिसात होतंय का. दुसऱ्यांदा आपली पोरं कुठं? आमचा बाप महानगरपालिकेला झाडू खात्यात आहे, त्याच्या जागी मी कधी लागेन. म्हणजे आपली जी पारंपरिक मानसिकता आहे, आपण आजपर्यंत जे करत आलेलो आहे त्यातून सुद्धा बाहेर निघणं गरजेचं आहे. तर आपल्याला मोक्याच्या जागा आणि वरिष्ठ पदावरती स्थानापन्न व्हावं लागेल. 70 वर्षामध्ये एखादी भगिनी आपली पहिल्यांदा IAS महिला होते. तर मला वाटतं की हे चित्र बदलण्यासाठी, शैक्षणिक आव्हानं दूर करण्यासाठीच आता सगळ्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानं जोपर्यंत आपण पुढाकार घेत नाही तोपर्यंत नेमकं आपल्याला आपलं उद्दिष्ट गाठता येणार नाही असं मला निश्चितपणानं वाटायला लागतं. मग आज आपल्या तरुण जे शिकलेले आहेत त्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती नाही, नोकऱ्यासाठी अर्ज कुठं भरतात त्याची माहिती नाही, कुठं जाहिराती निघतात त्याची माहिती नाही. ही माहिती करण्यासाठी प्रबोधन शिबिरं घेतली पाहिजेत, मार्गदर्शन शिबिरं प्रत्येक संस्थांनी. एक वेळ जयंती कमी करा, जयंतीतला DJ कमी करा, जयंतीतला अनावश्यक खर्च कमी करा. मला अभिमान वाटतो की आमचे मित्र गणेशराव भालेराव पेंटर आहेत. पेंटर असून ते स्वकष्टातून, म्हणजे हातावर त्यांचं पोट आहे, हे उदरनिर्वाह करतात ते पेंटर करून, रंगकाम करून. तरीही गेले 19 वर्षापासून दर जयंतीला शालेय साहित्य आणि पुस्तकं वाटण्याचं काम करतात. मला वाटतं की असे उपक्रम वाढले पाहिजेत आणि अशी विचारानं पुढे येणारी माणसं सुद्धा आपल्याकडची वाढली गेली पाहिजेत, तरच अशा गोष्टीला या ठिकाणी आळा पडणार आहे. मग आज नेमकं काय आहे? DJच्या तालावरती तुमचं गाणं चांगलं की आमचं गाणं चांगलं, आणि मग DJ त्याच्यावरती ते गाणं, ते ताल, संगीत आणि नाचणारी पिढी ज्यावेळेला जन्माला येते त्यावेळेला मला एक गोष्ट आठवते. एकदा एका शाळेमध्ये एक शिक्षण अधिकारी गेले होते. ही गोष्ट म्हणजे आपल्या मातंग समाजातल्या विद्यार्थ्यांचं चित्र आहे की काय असं मला निश्चितपणानं नेहमी वाटायला लागतं की मुलं समजून घ्यायला तयार नाहीत, ऐकून घ्यायला तयार नाहीत आणि स्वतःहून चांगलं करायला तयार नाहीत. ह्या तिन्ही गोष्टी जर आपण बघितल्या तर एक गोष्ट आहे की त्या गोष्टीमध्ये छोटासा प्रसंग आहे की एकदा एका शाळेमध्ये शिक्षण अधिकारी येतात आणि ते शिक्षण अधिकारी शाळेमध्ये आल्याच्या नंतर ते विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारावा म्हणून सगळ्यांना उभा करतात आणि त्यांना सांगतात की बाळांनो, मी तुमच्या शाळेमध्ये शाळा तपासणीला आलो. तुमच्या वर्गाची जी दरवाजा आहे त्याची उंची 4 फूट आहे, माझी उंची 4.5 फूट आहे. मी वाकून आतमध्ये आलो. समोर एक टेबल ठेवला आहे, टेबलावरती खुर्ची आहे, खुर्चीवरती तांब्या आहे, तांब्यामध्ये पाणी आहे आणि पाण्यावरती फुलपात्र झाकलेलं आहे. माझं वय किती असेल सांगा. त्या मुलाला प्रश्न पडतो की सर नेमकं काय म्हणतायत, आणि सरांनाही वाटतं की मुलांना प्रश्न कळला नसेल. ते पुन्हा सांगतात, मी तुमच्या वर्गामध्ये आलो, तुमच्या वर्गाच्या चौकटीची म्हणजे दरवाजाची उंची 4 फूट आहे, माझी उंची 4.5 फूट आहे. मी आतमध्ये वाकून आलो. समोर एक टेबल आहे, टेबलावरती खुर्ची आहे, खुर्चीवरती तांब्या आहे, तांब्यामध्ये पाणी आहे, पाण्यावरती फुलपात्र झाकलं आहे आणि माझं वय सांगा.
बराच वेळ पोरं विचार करतात आणि एक जण म्हणतो की सर तुमचं वय 34 वर्ष. त्यांना प्रश्न पडतो त्या शिक्षण अधिकाऱ्याला की ह्यानं बरोबर कसं ओळखलं, माझ्या वयाची कॉपी कशी काय झाली आणि कसं काय पेपर फुटला. ते खोला जाऊन त्या पोराला विचारतात की बाबा तुला कसं कळलं की माझं वय 34 आहे. त्यानं सांगितलं काय नाही हो सर, आमच्या गावामध्ये एक अर्धवेड आहे, त्याचं वय 17 आहे, तुम्ही पूर्ण वेडे आहेत, तुमचं वय 34 वर्ष आहे. आज नेमकं काय झालंय की असा शॉर्टकट विचार करून, आकलन म्हणजे कल्पना करून स्वतःच्या आयुष्याचा अंदाज बांधणारी पिढी जन्माला येते आहे. आणि म्हणून ही पिढी जी जन्माला येते आहे या पिढीला चांगलं मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. मी मुद्दा सांगत होतो की आर्थिक अवस्था आमच्याकडची काय आहे. आर्थिक आव्हाने आमच्या समोर आहेत, सामाजिक आव्हाने आमच्या समोर आहेत आणि त्याच आर्थिक आव्हानातून आमच्या समोर शैक्षणिक आव्हानं सुद्धा उभी राहिलेली आहेत. आणि म्हणून ते आर्थिक आव्हान मांडत असताना आपलाच एक महादेव कांबळे नावाचा कवी त्याच्या कवितेमध्ये लिहितो की मी भाकरीवर कधीच कविता लिहित नाही, कारण चंद्राच्या कोरी एवढी सुद्धा भाकरी पोटाला मिळत नाही. हात थरथरतो लुकलुकणाऱ्या ताऱ्यांवरती लिहिताना. मी भाकरीवर कधीच कविता लिहित नाही, कारण चंद्राच्या कोरी एवढी भाकरी पोटाला मिळत नाही. हात थरथरतो लुकलुकणाऱ्या ताऱ्यांवरती लिहिताना आणि कवितेच्या कागदावरच बाप दिसतो सावकाराच्या दारात एरझारं घालताना. ही परिस्थिती कमी अधिक प्रमाणात आपल्याच समाजात नाही तर मागासलेल्या सर्व जात समूहामध्ये आहे. आणि म्हणून हे शैक्षणिक चित्र बदलून टाकण्यासाठी आता सामाजिक उपायामध्ये स्वतःचंही योगदान देण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि त्याच अनुषंगानं आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे असं मला निश्चितपणानं वाटायला लागतं. आणि म्हणून शेवटच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये मी समारोप करत असताना एवढंच सांगेन की आपल्याला आता आपली आव्हानं समोर आलेले आहेत, दिसत आहेत आणि समजतात. AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ज्या वेळेला अनेक आव्हानं रोजगारावरती येतात त्यावेळेला शैक्षणिक आव्हान सुद्धा AI कडे बघितलं पाहिजे. कारण AI जोपर्यंत प्रशिक्षक तुम्ही होणार नाही तोपर्यंत तुमच्या शिक्षणालाही अर्थ राहणार नाही, अशी आज परिस्थिती आहे. आज जगभरापासून देशापर्यंत आणि देशापासून राज्यापर्यंत, राज्यापासून आपल्या गावखेड्यांपर्यंत AI विश्व व्यापलेलं आहे. मग त्याच्यामध्ये ChatGPT सारखा प्रकार असेल, AI सारखा असेल किंवा इतर काही टूल्स असतील, त्याचंही तांत्रिक कौशल्य आपण शिकलं पाहिजे. आणि सामाजिक उपायाच्या अनुषंगाने मी सांगेन की आता बार्टी जे करते तेच आरटीनं करणं अपेक्षित नाही, तर आरटीनं तांत्रिक कौशल्याच्या दृष्टीनं सुद्धा मुलांना कसं प्रशिक्षण करता येईल आणि त्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून असेल, तांत्रिक कौशल्याच्या माध्यमातून असेल, त्यांचा बेरोजगारीचा टक्का कसा कमी करता येईल याही दृष्टीनं प्रयत्न होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. शेवटी या सगळ्या चर्चासत्राचा आणि आम्ही जे काही 4-5 जण बोलणार आहे त्याचा सार इतकाच आहे की एकदा गुरु नानक एका व्याख्यानाला गेले होते आणि तिथं गेल्यानंतर ते रस्त्याने जात असताना नदीला पूर आला आणि त्यांना व्याख्यानाला वेळेवरती जाता आलं नाही. गुरु नानक सगळ्यात शेवटी गेले, शेवटची 22-23 सेकंद राहिली होती आणि गुरु नानक व्याख्यानाच्या ठिकाणी पोचल्याच्या नंतर त्यांनी बसो आणि बिखरो एवढंच सांगितलं आणि ते खाली येऊन त्यांच्या खुर्चीवरती बसले. त्यावेळेला सूत्रसंचालकांनी त्यांना विचारलं होतं की आम्ही तुमचा खूप आदर करतो, आम्ही तुम्हाला खूप मानतो, तुम्ही आम्हाला फक्त त्या बसो आणि बिखरोचा तरी अर्थ सांगा, किमान इथून आम्ही काहीतरी घेऊन गेल्यासारखं वाटेल. गुरु नानकांना सांगितलं होतं बसो म्हणजे या जगातले सगळे दुर्जन एका ठिकाणी बसू देत आणि बिखरो म्हणजे या जगातले सगळे सज्जन जे आहेत ते जगभर पसरू देत. मला वाटतंय की गुरु नानकांचा तो जो आशावाद आहे तो आशावाद आपल्या समोर यावा आणि आपल्याही समस्या सगळ्या एकाच ठिकाणी थांबू देत आणि जे जे चांगुलपणाचे सामाजिक उपाय आहेत ते महाराष्ट्रभर घराघरामध्ये, गावागावामध्ये, मागवड्यामध्ये, गावखेड्यामध्ये पसरावेत एवढाच आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सगळ्यांनी या ठिकाणी मला शांतपणे ऐकून घेतलं. पुणे महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी आमंत्रित दिलं गेलं. आदरणीय पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि त्यांचे सगळे सहकारी आणि जयंती उत्सव समिती, आमचे मार्गदर्शक धनंजय बिसे या सगळ्यांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि शेवटी थांबताना एवढंच सांगेन की मी नव्हे तत्वज्ञ मोठा, तंत्र नव्हते माहिती, 4 धोंडे जोडणारी ती किनाऱ्याचीच माती, तिचा फक्त चिखल व्हाया अंतरी मी ओळलो, या नदीला घाट बांधुनी मी आता चाललो.
मी आता चालवलो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सप्रेम जय लहूजी.